सरकारी दस्तावेज असो किंवा साधी नोटरी करायची असो, तसेच बँकेतून कर्ज घ्यायचे असो, सर्वसाधारणपणे नागरिकांना किमान 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरून दस्तावेज तयार करता येत होते. 100, 200 आणि 500 रुपयांच्या स्टॅम्पवर नागरिकांचा दस्तावेज ग्राह्य धरला जात होता. मात्र यापुढे 100 आणि 200 रुपयांचा स्टॅम्प पेपर इतिहास जमा होणार आहेत. कारण आता किमान 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरच खरेदी, नोटरी हक्क किंवा प्रतितापत्र दिले जाणार आहे. राज्य सरकारने मुद्रांक शुल्क वाढीचा निर्णय घेतल्यामुळे महसूल विभागाकडून आता केवळ 500 रुपयांचे स्टॅम्प जारी केले जातील. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. राज्य शासनाने सरकारचा महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. तहसील किंवा महसूल कार्यालयामध्ये अवघ्या 100-200 रुपयांमध्ये स्टॅम्प केले जातात. वैयक्तिक कारणांसह बँक आणि विविध कामांसाठी केल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्रासह साठे खतानंतरचे खरेदी खत हक्क सोड पत्रासाठी आता 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क मोजावे लागणार आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसह विविध प्रकारच्या योजनांवर कोट्यवधी रुपयांची खैरात केल्याने अन्य योजनांसाठी निधी कमी पडू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक शुल्कात वाढ केल्याची चर्चा महसूल खात्याअंतर्गत बोलली जात आहे. ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारने लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे आता महसूल वाढवण्यासाठी नवनवीन प्रयोग केला जात आहे. प्रतिज्ञापत्र, हक्क सोड पत्र, साठे खत केल्यानंतर पुन्हा खरेदी खत करताना ते 100 रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर केले जात होते. त्यासाठी आता 100 ऐवजी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क वापरण्यात येणार आहे. सरकारी कार्यालयातील कामांसाठी मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्यामध्ये कोणताही बदल झाला नसल्याची माहिती आहे. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव